MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्व सृष्टीचा आधारभूत असलेल्या कृषी क्षेत्रातील शिक्षणाचं मंदिर म्हणजे कृषी महाविद्यालय. हे महाविद्यालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, जिथे विद्यार्थ्यांना सिद्धांत आणि प्रयोग याचे मिश्रण असलेले शिक्षण प्रदान केले जाते. चला तर वळूया महाविद्यालयातील आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या विभागांकडे. महाविद्यालयामध्ये अद्ययावत अशी कृषी कीटकशास्त्राची प्रयोगशाळा असून प्रयोग क्षेत्रावर सुद्धा विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त किडीचे जतन आणि संवर्धन कसे करावे याविषयी माहिती दिली जाते. तर प्रयोग क्षेत्रावर मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग आदी क्षेत्रांमध्ये ज्ञान दिले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक अनुभवासाठी महाविद्यालयामध्ये रेशीम कीटक संगोपन गृह सुद्धा आहे. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर आम्हाला रेशीम उत्पादनाचा प्रकल्प उभा करून देण्यात आलेला आहे. इथे आम्हाला रेशीम उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जाते. या विभागात प्रामुख्याने कीटकांचा अभ्यास केला जातो, ज्यामध्ये उपयुक्त कीटक तसेच हानिकारक कीटकांचा समावेश होतो. हानिकारक कीटकांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर कसा करावा याबद्दल विद्यार्थ्यांना या विभागामार्फत मार्गदर्शन केले जाते. हानिकारक कीटकांच्या नियंत्रणासाठी मशागतीय पद्धत, यांत्रिक पद्धत, जैविक पद्धत तसेच आवश्यकता असल्यास रासायनिक पद्धतींचा वापर करून किडींचे नियंत्रण कशा पद्धतीने केले जाते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. कृषी कीटकशास्त्र विभागामध्ये विद्यार्थ्यांना किडींची ओळख व त्याचबरोबर किडींचा नुकसानीचा प्रकार ओळखून किडींना प्रत्यक्षरित्या कशा पद्धतीने नियंत्रित केले जाते याचा सविस्तर अभ्यास करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. वनस्पती रोगशास्त्र विभाग पिकावरील विविध रोगांचा अभ्यास करत असतो. प्रामुख्याने या विभागात शिक्षण, विस्तार आणि संशोधनाचं काम चालतं. तसेच या विभागाअंतर्गत आपण वेगवेगळ्या जैविक निविष्ठांचं उत्पादन करतो. त्यामध्ये ट्रायकोडर्मा बुरसी असेल, जीवाणूमध्ये प्रोमोनास असेल किंवा बॅसिलस असेल, हे आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण इथे प्रयोगशाळेत तयार करतो आणि या निविष्ठांचा आपल्याला वेगवेगळ्या पिकांवरील रोगांच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो. अळंबी उत्पादन विभाग या विभागाअंतर्गत आपण वेगवेगळ्या अळंबींचं उत्पादन घेतो, जसे की ऑयस्टर अळंबी आणि बटम अळंबी. या अळंबीचं आपण इथे उत्पादन घेतो. त्यानंतर आपण त्या अळंबीचे जसं की ओल्या अळंबी आणि सुकवलेल्या अळंबीचं आपण इथे पॅकिंग करून त्याचे प्रोडक्ट आपण तयार करतो. तसेच आपण या अळंबीचं पावडर फॉर्ममध्येही आपण इथे प्रोडक्ट तयार करतो आणि ते विद्यार्थ्यांना आपण प्रात्यक्षिक शिकवतो. जीवरसायनशास्त्र या विभागामध्ये वनस्पती व वनस्पतीमध्ये होणारे बदल, त्यातील अंतर्गत होणाऱ्या विविध कार्यपद्धती याचा प्रात्यक्षिक अभ्यास शिकवला जातो विद्यार्थ्यांना. यामध्ये किंवा ह्या विभागामध्ये आमच्याकडे विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आहे, ज्यामध्ये BOD इन्क्युबेटर, ऑटोक्लेव्ह, आर्क ऑक्झनोमीटर, वेइंग बॅलन्स, मायक्रोस्कोप, सेंट्रिफ्यूज, मॅग्नेटिक स्टरर, PCR इत्यादी उपकरणे आमच्याकडे आहेत. अनुवंशशास्त्र या विषयात अनुवंशिकता म्हणजे काय, ती कशी टिकवली जाते याचा अभ्यास केला जातो. बियाणे तंत्रज्ञान यामध्ये बियाण्याचे वेगवेगळे प्रकार, बियाणे तपासणी, उगवण क्षमता तपासणी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात करून दाखवले जातात. तसेच एखाद्या विद्यार्थ्यात व्यवसाय म्हणून तो बीजोत्पादन प्रोग्राम स्वतःच्या शेतावरती राबवू शकतो. आनुवंशिक व रोगपैदाशास्त्र या विभागाची स्थापना शेतकरी समुदायाला उत्कृष्ट दर्जाचे वाण पोहोचवण्याच्या तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रजनन पद्धती, साधने आणि धोरणामध्ये दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. धन्यवाद. कृषी विस्तार शिक्षण विभागामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या केंद्रीय कृषी संशोधन संस्था आणि राज्यातील वेगवेगळ्या कृषी विद्यापीठामार्फत जे वेगवेगळे नवनवीन विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचवण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती, त्याबरोबरीनं विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती या विभागामार्फत दिली जाते. याबरोबरीनं
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कृषी वर्तमानपत्रामध्ये, रेडिओ आणि TV वरती मुलाखती देण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. रेडिओ रानवारा हे कृषी सामुदायिक रेडिओ केंद्र असल्यामुळे आणि कृषी शिक्षण विस्तार विभागाचा भाग असल्या कारणामुळे आपण विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत येथे काम करण्याची संधी देतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम सुद्धा असतात, ज्यामध्ये आपण रेकॉर्डिंग, एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, त्याच्यानंतर प्रोग्राम पॅकेजिंग आणि ब्रॉडकास्टिंग याची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेत असतो. एखाद्याचा आवाज चांगला असतो, कोणाला छान लिहिता येतं, एखाद्याची टेक्निकल बाजू ही जमेची असते आणि विद्यार्थ्यांतील याच सुप्त कलागुणांना वाव देण्याचं काम आपलं रेडिओ केंद्र करतात. आपल्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनमध्ये आपण गांधीली हिल्स परिसरातील प्राध्यापकांचे एक्सपर्ट रेडिओ टॉक घेत असतो. त्या व्यतिरिक्त सामाजिक कार्यक्रम, महिला विशेष कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम, हवामानाचा अंदाज यासोबतच मनोरंजनाचे कार्यक्रम हे सुद्धा प्रसारित करतात. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थ्यांचा समावेश करतो. ऑन ग्राउंड जाऊन शेतकऱ्यांच्या मुलाखती घेणं, स्टुडिओमध्ये एक्सपर्ट तज्ञांच्या मुलाखती घेणं, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कम्युनिकेशन स्किल वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर भविष्यातील कृषी क्षेत्रातील मिळणाऱ्या संधीचा त्यांना फायदा होतो. आणि एकंदरीत विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास व्हावा या दृष्टीने सुद्धा या विभागामार्फत प्रयत्न केला जातो. कृषी विद्या विभागामध्ये विद्यार्थी प्रात्यक्षिक क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करतात. त्यामध्ये पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन यांचे प्रात्यक्षिक करतात. तण व्यवस्थापनामध्ये भौतिक पद्धत, रासायनिक पद्धत आणि जैविक पद्धत विविध या पद्धतीने तण नियंत्रणाचे प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक क्षेत्रावर करतात. यामध्ये पीक व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन आणि जमीन व्यवस्थापन याचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर प्रयोगशाळेमध्ये विविध पिकांचे बियाणे, खते तसेच शेतीमध्ये उपयोगात येणारे विविध अवजारांची नमुने ठेवली गेलेली आहेत, जे की विद्यार्थ्यांना त्यामुळे त्याची ओळख पटवून येते. त्याचबरोबर मातीचा नमुना तपासून त्यामध्ये किती प्रमाणात ओलावा आहे यावरून शेतामध्ये केव्हा, किती आणि कोणत्या पद्धतीने पाणी द्यावे हे देखील विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कृषी विद्या विभागामध्ये विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी पीक संग्रहालय एक महत्त्वाचा भाग आहे. पीक संग्रहालयासाठी लागणारी जमिनीची पूर्वमशागत विद्यार्थी करतात. आमच्या महाविद्यालयातील पीक संग्रहालय हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून, प्रयोगातून आणि शैक्षणिक साधनांचा वापर करून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देते. हे शैक्षणिक साधन त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी, संशोधनासाठी आणि व्यावहारिक कौशल्य विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग आणि या डिपार्टमेंटमध्ये मातीचं परीक्षण कसं करायचं, त्याचं ते pH काय, सामू काय, स्ट्रक्चर काय, बेसिक्स ज्या काही गोष्टी असतात त्या सर्व आम्ही त्या प्रॉपर्टीज वगैरे शिकवतो. या विभागामध्ये सुसज्ज व अद्ययावत अशी माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. या माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये जमिनीतील pH, सामू, सेंद्रिय कर्ब व मुक्त चुन्याचे प्रमाण तपासले जाते. त्याचबरोबर उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांची सुद्धा तपासणी केली जाते. यामध्ये या लॅबोरेटरीमध्ये AAS इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने विद्यार्थी मातीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करतात. त्याचबरोबर या लॅबोरेटरीमध्ये शेतकऱ्यांचे मातीचे नमुने प्राप्त महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाकडून आलेले मातींच्या नमुन्याची तपासणी केली जाते. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या विभागात शेतीबरोबरच पशुपालन या विभागाला शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या विभागात गायीसाठी आपण 2 प्रकारच्या गोठ्यांचे जतन केले आहे. महाविद्यालयामध्ये आपल्याकडे 3 पद्धतीचे गोठे आहेत. पहिला म्हणजे मुक्त संचार गोठा, दुसरा म्हणजे दुहेरी बाजू असलेला गोठा, ज्यामध्ये पहिली पद्धत जी म्हणजे शेपटीपासून शेपटीकडे असलेली पद्धत आणि तिसरी म्हणजे तोंडासमोरासमोर असलेली पद्धत. या पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले जाते. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या प्राक्षेत्रावरती 2 प्रकारच्या गायींचे गोठे उभारण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे बंदिस्त गोठा आणि मुक्त गोठा. त्यामध्ये आम्हाला पशूंचे व्यवस्थापन शिकवले जाते. तसेच आपल्याकडे कॅम्पसमध्ये गोटरी युनिटसुद्धा खूप चांगल्या प्रतीचे अवेलेबल आहे. गोटरी युनिटमध्ये आपल्याकडे उस्मानाबादी, संगमनेरी तसेच आफ्रिकन बोर
या जातींच्या एकूण 172 शेळ्या आहेत. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयामध्ये आम्हाला शेळी पालनाचा विभाग सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. इथे आम्हाला शेळी व्यवस्थापन शिकवलं जातं. आणि त्याचबरोबर कोंबड्यांच्या संगोपनासाठी आपल्याकडे 200 कोंबड्या आपल्या प्रक्षेत्रावरती विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरती कुक्कुटपालन प्रकल्प उभारण्यात आले आहे. येथे आम्हाला कुक्कुटपालन व्यवस्थापन शिकवले जाते. पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागामध्ये या विभागात आम्ही पशुधनाचे आरोग्य आणि उत्पादन क्षमतेत सुधारणा करणे, उच्च गुणवत्तेचे दूध उत्पादन करणे, उच्च गुणवत्तेचे दूध उत्पादन सुनिश्चित करणे आणि नवनवीन दुग्धजन्य पदार्थ विकसित करून आम्ही ते विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देतो. दूध गोळा करणे हा आमच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. आमचे विद्यार्थी स्वच्छतेच्या अटीमध्ये दूध काढण्याचा अनुभव घेतात. या विभागामध्ये दूध काढण्याची प्रक्रिया चालते. या विभागाची क्षमता एका वेळी 30 गायींची आहे. त्यानंतर ते दूध आम्ही डेअरीमध्ये नेऊन त्या दुधाची तपासणी करतो. या सर्व प्रक्रियेमध्ये आमचे विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होतात. दुधाची तपासणी झाल्यानंतर आम्ही त्या दुधापासून नवनवीन दुग्धजन्य पदार्थ बनवतो, जसे की दही, श्रीखंड, आईस्क्रीम, तूप अशा सर्व प्रकारचे पदार्थ आम्ही विद्यार्थ्याच्या सहाय्याने बनवतो. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर डेअरी प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. यामध्ये आम्हाला दुग्ध पदार्थांचं प्रशिक्षण दिले जातं, जसं की दूध, दही, श्रीखंड, पनीर, लस्सी इत्यादी. उद्यानविद्या विभागामध्ये आम्ही मुलांना आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुलं शेती यांचे आम्ही प्रशिक्षण प्रॅक्टिकलद्वारा देतो. तसेच त्यांच्याकडनं खरीप आणि रब्बीमध्ये त्यांच्याकडनं क्रॉप कॅफेटेरिया करून घेतो. त्याचप्रमाणे नर्सरीमध्ये ज्या काही त्यामध्ये डोळे बांधणे, कलम करणे, गुटी कलम यासारखे प्रात्यक्षिकं विद्यार्थ्यांमार्फत केली जातात. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयामध्ये सुंदर अशी एक रोपवाटिका आहे, जिथे कलम करणे, डोळे बांधणे किंवा गोटी कलम यासारखे विविध प्रात्यक्षिके आमच्याकडून करून घेतली जातात. इथे विविध प्रकारच्या रोपांच्या कलमा तयार केल्या जातात, जसे की आंबा, संत्री, मोसंबी, जांभूळ, चिंच व इत्यादी. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर उत्कृष्ट दर्जाचे असे कलकत्ता पान देखील पिकवले जाते. कृषी अभियांत्रिकी या विभागांतर्गत विद्यार्थ्यांना मृदा व जलसंधारणाच्या विविध पद्धती व योजना यांचे प्रत्यक्षाद्वारे ज्ञान दिले जाते. मृदा व जलसंधारणाच्या जे कामं आहेत योजनेमध्ये, जसे की शेततळे, बांध, बंदिस्ती, सलग समतलचर याच्या संदर्भात सुद्धा माहिती दिली जाते. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शेतीसाठी जे जलस्रोत निर्माण केलेले आहेत त्याच्यापासून त्यात शेततळ्याचं संवर्धन करण्यात येतं आणि त्यात पाण्याचा काटेकोर व सक्षम वापर कसा करावा या संदर्भात सुद्धा प्रत्यक्षाद्वारे महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर ठिबक सिंचन, तुषार सिंचन व सूक्ष्म सिंचनाच्या विविध पद्धतीचं प्रात्यक्षिक करून घेतो. तसेच कृषी उत्पादन वाढवण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत पिकाच्या लागवडीसाठी जमीन तयार करण्यापासून पेरणी, फवारणी, आंतरमशागत तसेच कीड व रोगापासून पिकाच्या संवर्धनासाठी वापरात येणारे विविध प्रकारचे ट्रॅक्टर, मशिनरी तसेच अत्याधुनिक यंत्र व अवजाराची निगा, देखभाल व दुरुस्ती संदर्भात सुद्धा प्रत्यक्षाद्वारे माहिती देण्यात येते. शेतीसाठी ऊर्जेची अनुपलब्धता लक्षात घेऊन अपारंपरिक ऊर्जा स्रोताची निर्मिती व वापरासंदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांना गोबर गॅस, त्याचे संयंत्राचे वेगवेगळे प्रकार व त्याच्या उभारणी व ऊर्जा निर्मितीचे प्रात्यक्षिक सुद्धा महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर दाखवण्यात. आपल्या महाविद्यालयात मराठवाड्यातील सर्वात मोठा बायोगॅस प्लांट आहे, ज्याची क्षमता 200 क्युबिक मीटर इतकी आहे. बदलत्या वातावरणाचा विचार करून जी काटेकोर शेती आहे, प्रिसिशन फार्मिंग, त्या संदर्भात वेगवेगळे ग्रीन हाऊसचे टाईप्स आणि त्याच्या संदर्भात त्याची उभारणी आणि त्याच्यात वेगवेगळे घेतणारे पिकंसुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येते. कृषी मालाचं शाश्वत उत्पादन घेतल्यानंतर त्या मालावर विविध प्रक्रिया करून त्या मालापासून वेगवेगळे पदार्थ बनवून उत्पादनामध्ये कशा प्रकारे वाढ करता येईल यासाठी सुद्धा महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर विविध प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यात आलेली आहे.
व या सर्व उद्योगासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षाद्वारे माहिती व हाताळणी करण्याचा प्रात्यक्षिक अनुभव घेण्यात येतो. कृषी अर्थशास्त्र विभाग या विभागात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब विकसित केलेली आहे. त्याचा वापर करून विद्यार्थी आर्थिक आणि सांख्यिकी अनालिसिस करतात. शेतातील विविध पिकांचा खर्च कसा काढणे, ते पीक नफा किंवा तोट्यात आहे हे ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक घेतले जाते. वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना आमचे विद्यार्थी भेट देतात आणि तो उद्योग कसा चालतो, त्याची कार्यप्रणाली काय आहे हे समजून घेतात. शेतातील मालांसाठी असणारी बाजार व्यवस्था आणि विपणन प्रणाली हे विद्यार्थ्यांना कृषी अर्थशास्त्र विभागामध्ये शिकवले जाते. वेगवेगळे उद्योगधंदे जसं की रेशीम उत्पादन, कुक्कुटपालन आणि मशरूम उत्पादन याचा बजेट आराखडा कसा बनवायचा हे विद्यार्थ्यांना शिकवले जाते. शेतीतील लागणारे इनपुट्स म्हणजेच निविष्ठा आणि संसाधने याची नोंदणी बनवणे किंवा रेकॉर्ड बनवणे हे विद्यार्थ्यांना शिकवले जाते. ग्रंथालयात शेतीशास्त्र आणि संबंधित विषयाबद्दल संपूर्ण माहिती असणारी पुस्तके आहेत. एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयामध्ये उत्तम दर्जाच्या 2 कॅन्टीन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयासाठी प्रशस्त असं वसतिगृह उभारण्यात आलेलं आहे. In the campus of M. Nanasaheb Kadam College of Agriculture, we have conference hall with the capacity of 400 to 500 people at a time.